हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज सकाळी मी आलेले होते सांगलीच्या रेल्वे स्टेशनवरती, कारण मला रिझर्वेशन करायचं होतं. मी उद्या जाणार आहे बाहेर गावी. आता कुठं कशासाठी जाणार हे उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर थोडीशी गर्दी होती, पण रिझर्वेशन मला मिळालं. रिझर्वेशन करून मी घरी आले आणि कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला 2 मेथीच्या पेंड्या दाखवलेल्या होत्या. तर आज मेथीचे पराठे करण्याचं प्लॅनिंग होतं. तर इथं बघू शकता पेस्ट करून घेतलेली आहे. यामध्ये जिरे, ओवा, धने, लसूण हे सगळं मी घातलेलं होतं. त्याची छानशी कणिक भिजून घेतली आणि अर्धा तास रेस्ट केल्यानंतर याचे छानसे पराठे मी करून घेतलेले होते. आई आणि मावशीसाठी हे पराठे घेऊन मी आईकडे गेलेले होते. तिथं काही फारसं मी शूट केलं नाही. नंतर मस्तपैकी पराठे एन्जॉय केले. थोडा वेळ तिथं बसून मग मी घरी आले, आराम केला आणि संध्याकाळी मला जायचं होतं सांगलीमध्येच एका इव्हेंटसाठी. तर हा होता बारशाचा इव्हेंट. तर तुम्ही बघितलं मी आलेली आहे कार्यक्रमासाठी. तर कार्यक्रम सुरू होण्यासाठी अजून थोडासा वेळ बाकी आहे. पण एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे आज माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आलेला होता आणि मला तिनं सांगितलं की अमुक अमुक आपली जी मैत्रीण आहे तर तिला फोन करून तू बघतीस का गं, तुझा फोन उचलती का बघ म्हणून. तर मी म्हटलं काय झालं. तर ती म्हणली गेले 2-3 दिवस मी तिला फोन करते पण ती माझा फोन रिसीव्ह करत नाही आहे आणि ती मला बऱ्याचदा म्हणजे स्टेटस ठेवताना दिसते, माझा स्टेटससुद्धा बघते. पण मी फोन केला की घरातलं दुसरं कोणीतरी फोन उचलतं. मग मी तिला म्हणलं की तुझं खूप महत्त्वाचं काम असेल तर तू तिला जाऊन भेट. तर ती मला म्हणाली की महत्त्वाचं असं काही काम नाही, पण मला थोडंसं एका विषयावर तिच्याशी बोलायचं आहे. मग हा विषय सांगितल्यानंतर मी सुद्धा तिला फोन केला. तर त्यावेळेला सुद्धा तिनं तसंच केलं, म्हणजे दुसऱ्याच कोणीतरी फोन उचलला. मग अशा वेळेला मला म्हणायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि खास करून असे हे फोन कॉल न उचलणं किंवा घरातल्या दुसऱ्यांनी उचलणं, तर यामधून या लोकांना नक्की काय सांगायचं असते हेच मला खरं तर समजत नाही. हल्ली असा जमाना आहे की निवांत गप्पा मारायला खरं तर कुणालाच वेळ नसतो. पण एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला कॉल केला असेल, जर 2-2-3-3 वेळेला आपल्याला एखादी आपली मैत्रीण कॉल करत असेल, तर मी असं म्हणते की निदान तुम्ही फोन अटेंड करून काय म्हणायचं आहे किंवा काय सांगायचं आहे याचा विचार करा. कारण गेलेली वेळ ही कधी परत येत नाही असं म्हणतात आणि मैत्रीसुद्धा तशीच असते. जर एखादी मैत्रीण आपल्यावरती कायमची रुसली तर ती मैत्री जी आहे ना तर ती जिवंत राहत नाही. त्यामुळं असं जर कुणाच्या बाबतीमध्ये होत असेल तर मी तर म्हणेन की तुम्ही टिट फॉर टॅट करा. म्हणजे ज्यावेळेला त्या व्यक्तीचा म्हणजे त्या मैत्रिणीचा आपल्याला फोन येईल ना तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही तिला इग्नोर करा. म्हणजे काय त्रास झालेला असतो आपल्याला ते त्यावेळेस तिला नक्की कळेल. बरोबर ना? जर पटलं तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा अवधी बाकी होता आणि तिथं एक गेम होता, म्हणजे बंदुकीनं फुगे फोडायचे. तर मी म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. पण ती बंदूक इतकी जड होती, मला ती पेलत नव्हती. पण ते काका मला शिकवत होते की कशा पद्धतीनं ही बंदूक धरायची आणि कशा या गोळ्या मारायच्या. पण एवढे सगळे प्रयत्न करून फायनली माझी एकच गोळी लागलेली होती आणि फायनली एकच फुगा मी फोडलेला होता. पण हे सगळं करताना थोडीशी मजा येत होती आणि लहानपणाचे दिवस पण मला आठवले. म्हणजे जत्रा वगैरे आली की आपण आईबाबांसोबत जायचो आणि या गेमचा आनंद घ्यायचो. सो मला सुद्धा खूप मजा आली. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. बारशाचा इव्हेंट, त्यानुसार काही गाणी आणि डान्स कलाकृती इथं या सगळ्या कलाकारा सादर करत होत्या. कार्यक्रम खूप छान झाला, लोकांना कार्यक्रम आवडला, तसं आम्हाला त्यांनी फीडबॅक पण दिलेले होते. यानंतर मस्त असं जेवण केलं आणि मी घरी निघून आले. चला तर मंडळी, या स्टोरीवरती ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. नक्की लाईक करा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.